नमस्कार, जय खानदेश, जय महाराष्ट्र. सर्व मित्रांचं स्वागत करतो मी श्रीराम देशमुख. कुस्ती लावण्यासाठी कीर्तिताई सुनील महाजन आखाड्यात आलेले, योगिताताई इंग्लिश पाकळे आखाड्यात आलेले, आमच्या दोन भगिनींच्या शुभास्ते रणरागिणी वाघिणींची कुस्ती लागते. सलामीला हातात माती घेऊ. आणि परत इथे संपतील. आता सर्वांनी बसून घ्या. कीर्तिताई आपण या आखाड्यात थांबावायची विनंती. युवराज बोला. त्यानंतर भारताच्या ऑलिम्पिक मध्ये बबिता फोगाट यांनी सुद्धा पदक घेतलंय आणि कुस्ती मैदानात सुद्धा बबिताच आहे. यावरती पण आपण काहीतरी बोलावं. बरोबर. कुस्ती चालू झाली. 140 कोटीचा भारत देश, 125 खेळाडू गेले होते रिओ ऑलिम्पिकला. भारत देश पदकापासून वंचित होता. एका मुलीने शान राखली, साक्षी मलिक नावाची हरियाणाची मुलगी. तिने पदक मिळवून दिलं आणि भारताचा तिरंगा झेंडा उंचावता गेला, राष्ट्रगीत गायलं गेलं. तेव्हापासून मुलींच्या कुस्तीला चांगले दिवस आलेले. कीर्तिताई आता चुला निघून राहिले नाही. मुलापेक्षा मुलगी बरी, प्रकाश देते दोन्ही गरी. जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती साऱ्या जगाचा उद्धार करी. अशा दोन रणरागिणी वाघिणी लढाई लागली आहे. योगिताताई निलेश पाकळे आणि कीर्तिताई सुनील महाजन या दोन पंच आहेत. कुस्तीला सुरुवात झाली. पहिलवान की रक्तात असावी लागते आणि सांगून शिकून कुस्ती येत नाही. कुस्ती आत्मसात करावी लागते. खरोखर आज 5 लाख रुपये इनाम देऊन 1 नंबरची कुस्ती पुरस्कृत करणाऱ्या कीर्तिताई सुनील महाजन पंताच्या भूमिकेत आहे आणि योगिताताई इंग्लिश पाकळे पंताच्या भूमिकेत आहे. खरोखर निलेश पाकळे मगाशी सांगितलं, या नाशिक जिल्ह्याला सुवर्ण पदक मिळवून देणारा पैलवान, या नाशिक जिल्ह्याला सुवर्ण पदक मिळवून देणारा निलेश पाकळे पैलवान, त्यांच्या सुविध पत्नी योगिताताई आपल्याला महिला पैलवान भविष्यात घडवायचे आहे. आणि सटाणामध्ये मी गेले 5 वर्ष झाले येतोय कीर्तिताई, पण एक अपेक्षा आहे, येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्र केसरीचं अधिवेशन या सटाण्यात व्हावं. बरोबर आहे का? महाराष्ट्र केसरीचं अधिवेशन व्हावं. या नाशिक जिल्ह्यामध्ये गेले 40 वर्ष झालं महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा नाही. तो भार या सटाणा शहराने आणि कीर्तिताई यांनी त्याच्या सर्व सहकार्याने उचलावा. यानंतर पैलवान सैफ अली पंजाबी मालेगाव विरुद्ध पैलवान आनंदा जाधव इंदापूर यांची कुस्ती लागणार आहे. आणि आदरणीय श्री सुमित विजयराज वाघ यांच्याकडून या कुस्तीस जिंकणाऱ्या पैलवानास रोख 51,000 रुपयांचं पारितोषिक दिलं जाणार आहे. खरं तर पुढच्या कुस्तीचे जे पंच आहेत, पैलवान मंगेशजी खेरणार आणि पैलवान सौरभ भाऊ सोनवणे, दोघांनाही कुस्तीचं मैदान गाजवलेलं आहे. जिल्ह्याच्या स्तरावर असो, राज्याच्या स्तरावर असो, दोघांनी कुस्तीचं रणांगण गाजवलंय. त्याचप्रमाणे आता राजकारणाचं रणांगण देखील गाजवण्यासाठी ते सज्ज झालेले आहे. पुढच्या कुस्तीचे दोघेही पंच पैलवान सौरभ भाऊ सोनवणे आणि पैलवान मंगेशजी खेरणार. नक्कीच कुस्तीचं मैदान त्यांनी गाजवलेलं आहे. राजकारणात आणि समाजकार्यात सुद्धा दोघांनीही बागलांची एक विशिष्ट अशी छाप पाडलेली आहे. पैलवान सौरभ भाऊ सोनवणे, माजी उपसरपंच ग्रामपंचायत बागशी. आणि त्याचप्रमाणे पुढच्या कुस्तीसाठी जे रोख पारितोषिक आहे 51,000 रुपयांचं, त्याचे सटाण्याचे लाडके आमचे सुनील विजयराज वाघ यांच्याकडून सुद्धा 51,000 रुपयांचं बक्षीस या पुढच्या कुस्तीसाठी असणार आहे. शाबास. पुढची कारवाई पाहिजे. लाल मातीची कुस्ती आणि ज्याच्या पायाला लाल मातीची कुस्ती लागते तो भविष्यात यशस्वी होतो. आम्ही कुठल्या राजकीय पक्षाचे विरोधक नाही, समर्थक नाही. आमचे पैलवान मुरलीधर मोहोळ महाराष्ट्र केसरीचं अधिवेशन घेतलं. आज केंद्रीय मंत्री आहे. पैलवान महेश दादा लांडगे महाराष्ट्र केसरी अधिवेशन घेतलं.
आमदार झाले. डबल महाराज केसरी पैलवान चंद्रहार पाटील लोकसभा लढवली सांगलीची. म्हणून कुस्ती आणि राजकारण एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. माती आणि माता वेलांटीचा फरक आहे. जन्म देते ती माता, आयुष्यभर सांभाळ करते ती माती. म्हणून हीच नाती हीच नीती जपायची आणि जोपासायची असतात. जो मातीला विसरत नाही त्याचा भविष्यकाळ उज्ज्वल असतो. जो मातीला विसरतो त्याचा भविष्यकाळ अंधकारमय असतोय. कुस्ती उडवून लावा. आणि पंचांच्या निर्णयानुसार कुस्ती बरोबरीत सोडवली आहे. टाळ्या करा दोन्ही कन्यांसाठी. लहान मुले ते वय कानात नाकात घालून फिरायचं वय आहे. पण मुलांच्या बरोबर मुली प्रॅक्टिस करताय. चूल आणि मूल राहिलेला आता मुली कुस्ती क्षेत्रात अग्रेसर झालेले आहेत. जरा सरकार सोडून साईड. हा कसे वागेल बघा जरा. हे बघ. हा हा करा टाळ्या. वा 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 टाळ्या करा. आणि टाळ्या करणारे आपली मुलं कुठे आहेत बघा जरा. त्यांच्या तोंडात काय लागत काय. टाळ्याची गरज आहे. आणि 100 रुपयाचं बक्षीस निलेश पाटील पैलवानी त्या वाघिणीला दिलेलं आहे. बली सोनू